मागील 10 वर्षापासून वरवड बकाल येथील प्राचीन शिवमंदिरात शिवरात्री महोत्सवाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने केले जाते। आज भल्या पहाटे महादेवाच्या 2 काठ्या या ठिकाणी तयार केल्या जातात आणि त्यांची विधिवत पूजा अर्चा करून शिवलिंगांचं दर्शन आणि अभिषेक या ठिकाणी केला जातो। गाव आणि परिसरातील शेकडो महिला, पुरुष आणि शिवभक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात। मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन आणि अभिषेक यावेळेस केला जातो। मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती हे इथलं आकर्षण असते। या ठिकाणी महादेवाच्या मंदिरासमोर असलेलं हा महादेवाचं वाहन नंदी हा सुद्धा या ठिकाणचं विशेष आकर्षण असते। या परिसरात नमो पार्वती पते जागृत देवस्थान आहे। या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची जी मनोकामना आहे ती पूर्ण होते आणि ज्या भक्ताची मनोकामना पूर्ण झाली ते भक्त पुढच्या वर्षी आम्हाला प्रोत्साहन म्हणून काहीतरी इथं उसळ फराळ करण्याकरिता स्वतःहून प्रोत्साहन देतात आणि कार्यक्रम करून घेतात। या ठिकाणी काही वर्षापासून आपण हा उपक्रम राबवत आहात। या मागचा उद्देश काय तुमचा संतोष भाऊ? सतत 10 वर्षापासून गावातील बरेचसे शिवभक्त इथं नेहमी येतात आणि इथं महाप्रसाद सुद्धा असते। आपले उसळ आणि रताळू यांचा प्रसाद असते। सर्व गावकरी इथं मदत करतात। त्याच्यामध्ये जे हे आमची टीम आहे सर्व सोबत आहोत आम्ही। सोबत येऊन 2 दिवसापासून याची तयारी चालते आणि हे प्राचीन काळापासून जे हे मंदिर आहे या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी पूर्ण गावकरी व इथूनचे आसपासचे खेड्यातील मंडळीसुद्धा दर्शनाला येत असतात आणि हा जवळपास 5 वाजेपर्यंत हा महाप्रसाद चालते आणि त्याच्यानंतर इथं एक आमच्या वरवड बकालची परंपरा आहे काठी म्हणून। ते पूर्ण गावामधून काठी निघते आणि काठी निघून त्याचा समारोपसुद्धा इथंच लहान मंदिर म्हणून बोलले जाते महादेवाचं। इथं समारोप होते आणि त्याच्यानंतर शांता होते। साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, वरवड बकाल।